तर व्हाईट हाऊस आणि परिसरामध्ये महिन्याभरात दुसऱ्यांदा हा गोळीबार झालाय, त्यामुळे अमेरिका हादरून गेलेली आहे। याआधी 25 एप्रिल 2026 ला वॉशिंग्टन डीसी मधल्या वॉशिंग्टन हिल्टन या हॉटेलमध्ये गोळीबार झालेला होता। माध्यमकर्मींसाठी आयोजित स्नेहभोजनावेळी हा गोळीबार झाला। यावेळी ट्रम्प आणि उपाध्यक्ष व्हान्स देखील उपस्थित होते। कोल टॉमस ॲलन असं या हल्लेखोराचं नाव होतं आणि त्यानंतर आज देखील व्हाईट हाऊस परिसरामध्ये गोळीबार झाल्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येतेय। तर 25 एप्रिल रोजी देखील अशाच पद्धतीनं गोळीबाराची घटना घडलेली होती आणि त्यानंतर पुन्हा एकदा आज दुसऱ्यांदा हा गोळीबार करण्यात आलाय। महिन्याभराच्या अंतरामध्ये दुसऱ्यांदा हा गोळीबार झालेला आहे। याआधी देखील माध्यमकर्मींसाठी एक स्नेहभोजन आयोजित करण्यात आलेलं होतं आणि याच स्नेहभोजनावेळी अचानकपणे एक व्यक्ती या सभागृहामध्ये आला आणि त्यानं फायरिंग करायला सुरुवात केली। कोल टॉमस ॲलन असं या हल्लेखोराचं नाव होतं आणि त्यानंतर आज पुन्हा एकदा व्हाईट हाऊस परिसरामध्ये गोळीबाराची घटना घडलेली आहे। त्यामुळे 25 एप्रिल असेल आणि त्यानंतर आज झालेली ही घटना असेल, या दोन गोळीबाराच्या घटनांमुळे अमेरिकेमध्ये सध्या चिंतेचं वातावरण आपल्याला दिसतंय। अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये युद्धजन्य परिस्थिती आहे, त्याचबरोबर डोनाल्ड ट्रम्प यांच्या अनेक भूमिका असतील, या सगळ्याच्याच अनुषंगानं हा रोष कुठेतरी व्यक्त होताना आपल्याला दिसतोय। तर ट्रम्प हे थोडक्यात बचावलेले आहेत। याआधी देखील त्यांच्यावरती गोळीबाराच्या घटना या घडलेल्या आहेत। 26 जुलै 2016 ला ओहिओ इथे डिमेसिमा नावाचा माथेफिरू सभेमध्ये आला आणि ट्रम्प यांच्यावरती चाल करून गेला होता। त्यानंतर 18 जून 2016 मध्ये लास वेगास इथं हत्येचा प्रयत्न हा फसला। पोलिसांची बंदूक हिसकावून गोळीबाराचा इरादा होता। त्यानंतर 5 नोव्हेंबर 2026 ला नेवादातल्या रेनो या ठिकाणी देखील अशीच घटना घडली होती। ट्रम्प भाषण देताना एक जण बंदूक नावानं ओरडला आणि ट्रम्प हे स्टेज सोडून गेलेले होते। त्यानंतर पुढे 6 सप्टेंबर 2017 मडान उत्तर डकोटा फोर्क लिस्ट ट्रम्पच्या ताफ्यामध्ये घुसण्याचा अयशस्वी प्रयत्न हा देखील या ठिकाणी करण्यात आलेला होता। त्यानंतर 1 ऑक्टोबर 2018 काही पार्सल्सद्वारे ट्रम्प यांना विषारी रसायनांची पाकिटं पाठवण्यात आली। त्यानंतर ट्रम्प यांच्या पत्रकार परिषदेपूर्वी एक सशस्त्र तरुणाला व्हाईट हाऊस बाहेरच ठार करण्यात आलेलं होतं। 10 ऑगस्ट 2020 ला ही घटना घडलेली होती। त्यानंतर 13 जुलै 2024 ला बटलर या ठिकाणी जाहीर सभेमध्ये भाषणावेळी थॉमस क्रूजनं ट्रम्प यांच्यावरती 8 गोळ्या झाडलेल्या होत्या आणि यामध्ये एक त्यांच्या कानाला साठून गेलेली होती, ज्यामध्ये ट्रम्प जखमी झालेले होते। पुढे 15 सप्टेंबर 2024 पाम बीच फ्लोरिडा ट्रम्प गोल्फ खेळत असलेल्या मैदानामध्ये तरुण बंदुकीसह झुडपामध्ये दडलेला होता आणि जवानानं त्याला पाहिलं आणि गोळीबार करताच तो पळून गेलेला। त्यानंतर 25 एप्रिल 2026 हॉटेल हिल्टनमध्ये डिनरसाठी ट्रम्प हे गेलेले असता बॉलरूममध्ये गोळीबार झाला आणि हल्लेखोराला जिवंत पकडण्यात आलेलं होतं। आणि या 25 एप्रिलच्या घटनेनंतर अगदी महिन्याभरामध्येच काल ही दुसरी घटना घडलेली आहे।